संयमानं शांततेनं राहा, सगळे माझी विनंती. आता कुठं कुठे बीएमसी च्या समोर ज्या मांडलेल्या आहेत मी हजारो आहेत आणि ती वाहनं सगळी बंद. काय कारण आहे, काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडे? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागली आहे. बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असं सीएसटी. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेला घ्या, नका पिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मग कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काळी बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसीचा आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्याचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेले आहे. आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करते. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डोचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे काय तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत, म्हणून ते पोरं वैतागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कचराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्याची असेल, तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांच्या रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, अंधारातून बाथरूम बंद करायचे सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही. आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो. आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळं करू नका. तुमच्या हातात संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटेल मी हाणीन मारेन, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल. तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द ध्यानात ठेवा. डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. आज अमित शहा मुंबईत आहे, मुंबईत आहे अमित शहा मुंबईत आहे आणि मुख्यमंत्री अमित शहा काय म्हणले?